नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। महाराष्ट्र शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे बघा, ज्याच्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागातील नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्यात आलेली। म्हणजे आता ही नवीन पदांची निर्मिती होणार आहे आणि ज्यावेळी नवीन पद निर्माण होतात तर भविष्यात ते जाहिरातीच्या माध्यमातून जे आहे तर ते भरावेच लागतात। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या जी आर विषयी माहिती घेणार आहे। त्यासोबतच कोणते नवीन पद निर्माण होणार आहेत, त्यांची पदसंख्या किती असणार आहे, त्या पदासाठीची पात्रता देखील काय लागणार आहे, परीक्षा पद्धती काय असणार आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावाच। तर बघूया, हा जी आर जो आहे तर तो आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील नवीन पद निर्मितीबाबत 31 जुलै 2025 रोजी आलेला हा जी आर आपल्याला पाहायला मिळतो बघा, महाराष्ट्र शासन गृह विभाग। पुढे जाण्याआधी सरळ सेवा भरतीसाठी म्हणजे जे दारूबंदी पोलीस म्हणा तुम्ही किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या TCS IB च्या माध्यमातून, तर त्यांच्यासाठी आपण एक सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली जी लाईव्ह स्वरूपाची असणार आहे। महाराष्ट्रातून सर्वात जास्त रिक्वेस्ट येत होती मुलांची की सर लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा, तर आपण ही लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे बघा। 2023 मध्ये जेव्हा ही भरती झालेली होती, ही महाभरती, त्यावेळी देखील इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं होतं। 2025 मध्ये पण सेम स्थिती आहे। या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, हा नंबर आहे, याला कॉल करू शकतात आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी फ्लॅट 10% ऑफ मिळू शकतं। फक्त त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे एक सिक्रेट कोड, तो म्हणजे GM10। हा कोड यूज केला तर या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। बघूया जी आर काय आहे आपला बघा। राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता 20/9/2021 निर्णयान्वये 3800 म्हणजे 3800 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागात अमरावती व नांदेड हे प्रादेशिक विभाग नव्याने निर्माण करण्यास व त्यास 42 नवीन पदांची निर्मिती 5/1/2022 शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली होती। म्हणजे हे 3800 तर आधीचे आहेत, त्यानंतर हे 42 नवीन पद अमरावती आणि नांदेडची निर्माण करण्यात आली होती। राज्य उत्पादन शुल्काकडनं राज्यातील मद्य निर्मिती धोरण, लायसन्स, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीबाबत राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतीचा धोरणांचा अभ्यास करून महसुली वाढी संदर्भात उपाय सूचनासाठी कमिटी स्थापन करण्यात आली होती। त्या कमिटीने सांगितलं की आणखी थोडं जर परिणामकारक यांचं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला या खात्यात 1232 पद निर्माण करावे लागतील। तर याच्यासाठी 10/6/2024-25 रोजीच्या जी काही बैठक झाली मंत्रिमंडळाची, तर त्याला जी मान्यता जी आहे तर ती देण्यात आलेली होती। ओके, त्याच्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागातील जे 24 वेगवेगळी संवर्ग आहेत, म्हणजे 24 वेगवेगळ्या पदांची नावं आहेत, तर त्यांच्यासाठी 1223 पदांचा नवीन आकृतीबंध निर्माण करण्यात आलेला आहे। यामध्ये शासन खर्चाची 609 नियमित पद आणि 135 बाह्य यंत्रणेची पद निर्माण करण्यात येणार असून लायसन्स धारकांकडून वेतनाचा खर्च भागवण्यात येणारी परिवेक्षकीय स्वरूपाची 479 पद निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली। म्हणजे जवळपास 1223 नवीन पद जे आहेत तर ते निर्माण करण्यात आलेली आहेत। तर बघा, याच्यात सर्व पद बघूया। राज्य उत्पादन शुल्क विभागातील नियमित 1088 पद निर्माण करण्यास व बाह्य यंत्रणेद्वारे 144 पद निर्माण करण्यास शासन मान्यता देत आहे। बघा, हे पुढे आता मेन म्हणजे काय की कोणतं पद इथं निर्माण केलं जाणार। बघा, वरची जी गटाची पद आहेत तर त्यांच्यासाठी काही भरती होते, ते डिपार्टमेंट थ्रू प्रमोशन किंवा इतर विभागाचे प्रमोशन थ्रू भरलं जातं। बघा, गट ब मध्ये पण काही एवढं महत्वाचं पद नाही, पण गट क ची पद महत्वाची आहेत। बघा, दुय्यम निरीक्षक एक्साइज इन्स्पेक्टर जो असतो, याच 12 ची वेतन श्रेणी 32,000 ते 1,16,000 रुपये। तर याची बघा, हा जो तिसरा नंबरचा कॉलम आहे तर तो कशाचा आहे बघा, हा आहे शासन खर्चाची पदे आणि लायसन्स धारकांकडून भागवण्यात येणारी खर्च, म्हणजे जे लायसन्स होतात तर त्यांच्या, म्हणजे ही दोन्ही नवीन पदच निर्माण करण्यात आलेली। बघा, ही बघा एक्साइज इन्स्पेक्टरची 30 + 185 एवढी पदं जी आहेत तर ती निर्माण करण्यात आलेली। बघा, एक्साइज इन्स्पेक्टर याची परीक्षा पद्धती पात्रता काय मी लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे, थोडं थांबा। त्याच्यानंतर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, त्याच्यानंतर जवान दारूबंदी पोलीस कोणी त्याला म्हणतं, तर S7 ची वेतन श्रेणी 21,700 69,100 154 पदे इथे आणि 191 पदे, म्हणजे ही दोन्ही एवढी पदं भरली जाणार आहेत। जवान आणि वाहन चालक तर ही 131 पदे एवढी असणार आहेत।
तर ही सगळं नवीन पद इथं निर्माण जे आहे तर ती करण्यात येणार आहेत आणि बाकीचे जे काही पद आहेत तर ती बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आउटसोर्स केली जातील. चपराशीचं पद जे मागच्या वेळी याच्याने भरण्यात आलेलं होतं, परीक्षा थ्रू भरण्यात आलं होतं, आता मात्र ते आउटसोर्स केलं जाणार आहे. आउटसोर्स म्हणजे काय, इन द सेन्स म्हणजे काय, कंत्राटी स्वरूपाचं जे आहे तर ते भरलं जाणार आहे. ओके, त्यासोबतच बघा पुढचं आता प्रत्येक पदासाठी काय बघा, निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद आहेत तर ते आउटसोर्स झालेले आहे. बघा चपरासी पण आउटसोर्स झालेले, पण मेन जवान पद जे आहे त्याच्यासाठी काय पाहिजे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे काय, फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे तर तुम्ही या जवानचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. आणि जवान आणि वाहन चालक असेल तर तो 7वी उत्तीर्ण पाहिजे आणि हलके वाहन चालवण्याचा त्याच्याजवळ लायसन जे आहे तर ते असलं पाहिजे, तर तो फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो. या जवानसाठी काही शारीरिक पात्रता पण आहे, जसं की पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे, त्यासोबतच 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर त्याचे एक्सपांड झालं पाहिजे. वजन लागू नाही इथं, पण महिलांना 160 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि 50 किलो त्यांचं मिनिमम वजन जे आहे तर ते पाहिजे. एवढी हाईट क्रायटेरिया. त्यासोबतच जवान पदासाठी 10वी पास असेल आणि वाहन चालक पदासाठी 7वी पास असेल तर ते उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात. आता पुढचं दुय्यम निरीक्षक हे जे पद आहे ना तर ही एमपीएससी थ्रू भरलं जातं. सोबतच डिपार्टमेंटलच्या प्रमोशनने पण हे पद भरलं जातं. याचा नुकताच याच्यात बदल झालेला आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो पण तुम्ही अवश्य बघा. दुय्यम निरीक्षक या पदासाठी 165 सेंटीमीटर 79 सेंटीमीटर, त्याच्यानंतर महिलांसाठी 155 सेंटीमीटर आणि 50 किलो वजनाची इथं अट जी आहे तर ती लागू होते. त्यानंतर वाहन चालक या पदासाठीचा अभ्यासक्रम काय असेल बघा, त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, तर अशी 4 विषय तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा तुमच्या 10वी लेवलचाच जे आहेत तर तिथं प्रश्न तुम्हाला मिळायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये 120 प्रश्न 120 गुणांसाठी जे आहेत तर ते असतात आणि 1.5 तास एवढा वेळ जो आहे तर तो तुम्हाला इथं दिला जातो. पुढे दुय्यम निरीक्षक गट क याच्यासाठी जी पात्रता लागते तर ती पदवी लागते. आणि ही जी दुय्यम निरीक्षक आहे तर ही एमपीएससी गट क या परीक्षेच्या माध्यमातून जी आहे तर ती भरण्यात येते. नुकतंच एमपीएससी कंबाईनची जी आहे तर ती जाहिरात आलेली ग्रुप बी ची, सप्टेंबर महिन्यात ग्रुप सी ची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे, त्याच्यामध्ये दुय्यम निरीक्षक हे पद असणार आहे. आणि जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने आपली आरंभ बॅच लॉन्च केलेली ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे. 4 ऑगस्ट पासून याचे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी आपली ही फीज आहे, त्यासोबत ऍप्लिकेशन्स आहे, आमचा नंबर आहे, यांना कॉल करू शकतात. आणि या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर. बघा पुढं आणखी माहिती सांगतो मी तुम्हाला. आता याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे दुय्यम निरीक्षकाची, सगळ्यात आधी तुमची एक पूर्व परीक्षा होत असते, ज्याच्यात असतात तुमचे 100 प्रश्न आणि 100 गुण असतात तुम्हाला. या 100 गुणांच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं याच्यासाठी मुख्य परीक्षेसाठी. आणि मुख्य परीक्षा किती गुणांची असते बघा, इथं दिलेली यांची मुख्य परीक्षा फक्त इथं 200 गुणांची जी आहे तर ती इथं उल्लेख करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नवीन जो GR आलेला आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली. सरळ सेवेची लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू झालेली तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील सुरू केलेले आहे, जसं की शालेय स्पर्धा परीक्षांसाठी नवोदयचे असते, स्कॉलरशिपचे असते, याचे देखील आता क्लासेस आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. लॉ, MBA यांच्यासाठी एक प्रवेश परीक्षा असते, CET ची परीक्षा असते, त्याचे पण क्लासेस आहेत. बँकिंग जी दरवर्षी होत असते त्याचे पण ऑनलाईन लेक्चर्स आता आपण सुरू केलेले आहेत. हे सर्व जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्ही आजच डाउनलोड करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.